गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार, मी पत्रकार मंगेश आपले स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलला. आज आपण आहोत एका बीजेपी लीडरच्या घरी. एव्हाना हे तुमच्या लक्षात आलं असेल. गणपती बाप्पाच्या मागची जी आरास आहे, जी सजावट आहे, ती कमळांनी सजवलेली आहे आणि सुंदर असं मनमोहक हे डेकोरेशन आपण बघू शकतो. ज्या बीजेपी लीडरच्या आपण घरी आहोत त्यांच्याशी आपण 2 मिनिटं वार्तालाप करणार आहोत गणेशोत्सवानिमित्त. चला तर मग. नमस्कार चित्रताई. आपण भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि आक्रमक अशा नेत्या चित्राताई वाघ यांच्या निवासस्थानी आहोत. चित्राताई, गणेशोत्सव सुरू झालाय. आज गणेश चतुर्थी आहे. काय तुमच्या भावना काय व्यक्त कराल, काय सांगाल? आमच्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे हा आणि दरवर्षी आम्ही या दिवसाची वाट बघत असतो. तुम्ही पाहताय की गणरायाला या ठिकाणी मकरामध्ये आम्ही बसवले. दरवर्षी सजावट काय असावी, नैवेद्य काय असावा, इथपासून आमची तयारी असते. बाप्पा यायच्या 10-15 दिवसापासूनच आम्ही सगळे तयारीला असतो आणि आमच्या सगळ्यांसाठी, आमच्या परिवारासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. चित्राताई, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनमध्ये तुम्ही खास कमळाला स्थान दिलेलं आहे. तुमच्या अगदी राजकीय करिअर पासून तुमचा मीडिया सेन्स आम्ही अधोरेखित करतच होतो, बघतच होतो जवळून. पण आज आपल्याच पक्षाचं ब्रँडिंग तुम्ही गणपती बाप्पाच्या सजावटीमधून केलंय. कशी कल्पना सुचली ते कमळं लावायची बाप्पांच्या मागे? ऍक्च्युली आमच्या सगळ्या मुलांचं करणं आहे. ते ठरवत असतात. ती टीम आमची ठरवते पोरांची की यावेळेला काय असावं आणि सगळ्यांची इच्छा होती की यावेळेला आपण कमळाचं डेकोरेशन त्या ठिकाणी करूया आणि बाप्पांना सुद्धा कमळामध्ये आपण बसवूया. म्हणून तुम्ही बघितलं असेल बाप्पांच्या आजूबाजूला सुद्धा त्या ठिकाणी लोटस आहेत आणि सगळ्यांच्या इच्छेने हे केलेलं आणि मलाही खूप आवडलंय. दिसतंही छान आहे आणि खरोखर बाप्पाचा मखर यावेळेला चांगला झाला असं मला स्वतःला सुद्धा वाटतंय. चित्राताई, राजकीय इंटरव्ह्यू नेहमी होतच असतात आणि राजकीय प्रश्न उत्तर टीका टिप्पणी होत असते. आज तुम्हाला एकच प्रश्न विचारेल. गणेशोत्सवानिमित्त फार राजकीय आपण बोलणार नाही. दक्षिण मुंबईच्या गिरण गावातले एक सामान्य महिला कार्यकर्त्या, नंतर राष्ट्रवादी मुंबईच्या अध्यक्षा, त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा आणि आज भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तुम्ही झालात, आमदार झालात. कसा होता प्रवास? काय खाचखळगे होते? कसे अनुभव होते आणि तुमची पुढची दिशा काय राहील? काय सांगाल कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य? राजकारणामध्ये कुठल्याही पद्धतीचा शॉर्टकट नसतो. प्रचंड मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत घेण्याची तुमची तयारी असेल तर तुम्ही निश्चितपणे त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि म्हणून अगदी वॉर्ड लेवलपासून काम करत, मग तालुका, मग जिल्हा करत मुंबईचं अध्यक्षपद, त्यानंतर महाराष्ट्राचं अध्यक्षपद मला दिलं. तुमच्यामध्ये कॅलिबर असेल तर निश्चितपणे पक्षसुद्धा त्या ठिकाणी संधी देत राहतो. पण संधी मिळाल्यानंतर त्याचं आपल्याला कशा पद्धतीने चांगलं काम करता येईल हे प्रत्येकाने पाहायला पाहिजे, जे मी माझ्या करिअरमध्ये केलं. आणि मी याला फार सिरियस प्रोफेशन म्हणून मी बघत असते की ज्या कामामध्ये मी आहे, मी राजकारणामध्ये हा काही टाइमपासचा विषय नाही आहे, हा लोकांच्या सेवेचा विषय आहे आणि हे अतिशय सिरियस प्रोफेशन म्हणून मी या ठिकाणी बघत असते. आपल्याला जे करता येईल ते 110% एफर्ट्स घेऊन ज्या वेळेला आपण काम करतो तेव्हा त्या कामाला न्याय देता येतो, हे मी बघितलंय, मी अनुभवलंय. आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये हा जवळपास एक 27 वर्षाचा प्रवास आहे. भारतीय जनता पार्टीने माझ्यावरती विश्वास दाखवला. मला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचं महाराष्ट्राचं अध्यक्षपद दिलं. भारतीय जनता पार्टी ही कुठली लहान पार्टी नाही, जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे आणि त्या पार्टीचं महाराष्ट्राचं अध्यक्षपद हे मला मिळणं, मला वाटतं की मी खरंच भाग्यवान आहे. आणि त्यानंतर विधान परिषदेचं सदस्य म्हणून सुद्धा मला विधान परिषदेवर पाठवलं. मी आमच्या भारतीय जनता पार्टीचे आमचे नेता देवेंद्रजींचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला संधी दिली. 26 वर्षाचा जो रस्त्यावरचा माझा संघर्ष होता त्याला आता कुठेतरी न्याय देण्याची वेळ आली आहे आणि ते सगळे प्रश्न हाऊसमध्ये मांडताना मला अतिशय आनंद होतो की या विषयांवरती आपण आंदोलनं केली आहे, त्या विषयांवरती आपण काम केलंय आणि आजच्या दिवशी आपण त्याला न्याय देऊ शकतो. हे समाधान एका कार्यकर्त्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. धन्यवाद चित्राताई, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तुम्हाला तुमचा जो स्ट्रगल आहे राजकारणातला तो सामान्य सर्वच
राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांना एक प्रेरणादायी ठरलेला आहे आणि तुमच्या इथून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.